बारामतीमध्ये घर शोधताय? मग काळजी करू नका, तुमच्या स्वप्नातील घरासाठी आता एक परफेक्ट निवड. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान जवळ मुक्ती ग्रुप यांचा पार्क अभिलाषा प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. आकर्षक 1, 2 and 3 BHK लक्झरियस फ्लॅट सह पेंट हाऊस. आधुनिक सुविधांनी सजलेला सुंदर प्रोजेक्ट. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि शहराशी उत्तम कनेक्टिव्हिटी. सुखद जीवनाची सुरुवात करा पार्क अभिलाषा सोबत. साईडचा पत्ता विद्या प्रतिष्ठान जवळ रुई, बारामती. अधिक माहितीसाठी कॉल करा 7030 93 97 15 आणि 7030 93 97 16. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. ह्या मातीत खेळल्यानंतर पोरगा चमाकणार, गावाचं नाव रोशन होणार का त्या एकट्याच होणार आहे? होणार ना. आणि मग काम कोणी केलं? सरपंचांनी केलं. सरपंचाला मी कधी श्रेय घेतलंय का? तुम्हाला बरोबर घेतलंच की. संतोष शेठ, ह्या माणसाने आपल्याला विश्वासात घेऊनच सगळी कामं केली ती. हो. अहो पण ह्या आखाडा झाला बरोबर तुमचा. ह्या आखाड्याचं तुम्ही केलं काम. राजकीय आखाड्याचं काय? 1.5 वर्षावर इलेक्शन आलंय आणि संतोष शेठ मेंदू चालवा थोडा. हो का? तुमचा जरी हित मेंदू चालत असेल ना ह्या मातीच्या आखाड्यात, तर राजकारणाच्या आखाड्यात संजू मेंबरचं डोकं चालतं, माहिती का? ऐका, 5 तुमच्या वर्ष दोघांचे मेंदू आता शांत ठेवा. आता माझा मेंदू चालणार. तुमचा मेंदू चालू द्या, पण रामभाऊंची 5 वर्ष मागची गेले ती. ह्यो माणूस सरपंच झालाय संतोष शेठ. त्या माणसाने आता सुट्टी देणार नाही. तो माणूस लक्षात राहू द्या. काहीतरी डोकं लढवावं लागेल आणि तो माणूस काय ग बसणार नाही. ते बी चपडप करणार आहे. लक्षात राहू द्या फक्त सरपंच. तुम्ही काळजी करू नका हो. ज्या वेळेस तुमच्या दोघांचा जन्म नव्हता ना तेव्हापासून शाळेतून माझं राजकारण चालू झालं. होय ना? मी मॉनिटर होतो. वा, शाळा मंत्री केलो. तुम्हाला माहितीये का? नंतर मी सरपंच केलं मला गावाने. ही विश्वासाच्या जोरावरच केलं नाही. अगदी बरोबर आहे. सरपंच, तुम्हाला आमचं टेकाना असल्याशिवाय कुठलाच निर्णय घेता येईना. आणि मी केलं टिमक्या वाजवायच्या बंद करा. साधा एक माणूस फुटल का? एक माणूस फुटल का? मी नसल्या संजू, हा. आता कुरघोड्या बंद कर. हा. 1.5 वर्ष राहिल्यात. शांत डोक्याने आपल्याला काम करायचंय. राजकारणात कुरघुडी नसेल तर राजकारणाला काय अर्थ आहे का? सांगायला लागला सज्जनाचं राजकारण आहे का हे? ती नंतर करा. पण कधी? आता आपल्याला नंतर कधी? निवडणूक झाल्यावर रामभाऊ सरपंच झाल्यावर करता का? समजू नंतर करा. ऐका ऐका ऐका, ह्या माणसाचं म्हणणं काय आहे गोळाबेरीज करायची की आपल्याला. आता गावागावात माणसात पेरलं पाहिजे, फिरलं पाहिजे. ही माणसाचं उद्दिष्ट ते आहे. महत्वाचं आहे ना. जो माणूस आपण झालामून होतो तेव्हा ह्या माणसाचं राजकारण चालू झालंय. मग मी काय सांगतोय तुम्हाला ते ऐकायचं. गावात कोणाचं जागरण निघलं, हा. वाढपी म्हणून उभं राहायचं. कांदा चिरू लागायचा, लिंबू चिरू लागायचं. अंगावर रसा सांडला तरी चालतंय. भले आपण ओतून देतो तुमच्या हा. अंगावर, पण आमचा सरपंच किती कार्यक्षम आहे. एखाद्याची मय झाली ना पहिल्यांदा तिथं. लाकडं तिथं उचलायची, रचू लागायची. रचुला गायचं नाही हो. मग? खिशातल्या दामांना द्यायचं त्यांना. हे सरपण आणलं म्हणायचं. बरोबर. हो का? मैतीचा पैसा कोणी ठेवत नाही. बरोबर. हे माघारी येत असतात. हा. फक्त दिलेलं तिथं महत्वाचं आहे. ऐका, हा. आणि लोक पाहुणे रावळे आलेले असतात. आयला हे माणूस कोण आहे रे? हे माणसं कोण आहे? हा. ती माणसाच्या डोक्यात राहतं. मयत जात होऊन पण म्हणणार हे कोण आहे रे? गावातला सारखं सरपंच आहे. करायचं. हे काम करा, ते काम करा, हा, हे काम करा. तुमच्या ह्यानी मत जाते तिकडे. सारखं तसं नाही करायचं. मग? उचलायचं, ठेवायचं, चितलायचं, ठेवायचं. असं त्यांना वाटलं पाहिजे की लोक किती कामाचा माणूस आहे. नाकात कापूस घालू लागायचा. ठेवायचं, तुळस ठेवायची. बर. काय फरक पडतोय सर तुम्हाला? चालतंय की. आणि
आणि हो हा. कोणाचं मनी तोडायला गेलो 4 मणी आणायचं आणि एकच लावायचा, हे करायचं नाही फक्त. अरे काय खालच्या बरं, दर्जाचं ऐका. राजकारण तुमचं लागा संतोष हे शेठ. कशाला कोण चोरतोय ऐका हो, पण- आपल्याला ते बी बघितलं पाहिजे सगळं झालं मनी बॉडी कितीची? 11ची हा 11ची बॉडी. तिघं तर आपण परमनंट उभा राहणार. फिक्सच हा राहिली किती? 8 हा संतोष शेठ हा जनतेतून थेट सरपंच आहे हा आणि आपल्या तिघापैकी कुणाचा फॉर्म भरायचा सरपंच केला की त्यावेळेस आपण बसून मिटवायचो. हा म्हणजे अध्यक्षाचं वाक्य आहे ना, बसून मिटू. बस. बांधायला का बसायचं पण व्हायला? ऐका राहिलेले 8चं काय आता मालाचं काय मला तर काय म्हणजे अहो पैसा लागेल हा. संतोष शेठ. एक लक्षात ठेवायचं, राजकारण खेळताना आपला पैसा न जाता दुसऱ्याच्या पैशावर आपल्याला बुकुड नाचावता आला पाहिजे चिपट्यावर, हे धोरण ठेवायचं. असं कुठं जमतंय का आय, मी असल्यावर सगळं जमतंय. ही 8 आहेत ना, हा. पैसेवाली गाठायची. हा. बर. तुम्ही तुमच्या वार्डात कोण आहे बघायचा. बाबा ज्याच्याकडं डाळिंबाचा पैसा झालाय, हा कोण वावर विकून मोकळा झालाय, बर कोणाचा बाप रिटायर झालाय, कोणाचे रेल्वे राहणार गेली हा, हा. ती अशी भले त्याला काय नका काय येणार, पण त्याला एकच सांगायचं, संतोष शेठ सरपंच तुम्हीच आहे. त्याच्यामध्ये एखादा गुन्हेगार असल्यावर आ, ते बी अहो, चालतंय. सरपंच चालतो आपल्याला मारा पुढे गुन्हेगाराचे काय घेऊन बसला. गुन्हेगार असू दे, हा. पण बँक बॅलन्स 5-6 लाख असला ना, बस वापरायचा गुन्हेगार, नंतर अपात्र करायची जबाबदारी आपली. आणि ऐका हा. पैसा ह्यांचा खर्च करायचा आणि आपण डोडा करायचं लय खर्च झाला आमचा मरणाचा खर्च झाला म्हणायचं. नुसतंही उडत राहायचं. हा म्हणजे ठीक माझ्या लक्षात आलं चिपट्या बुकून नाचवायचा मगाशी काय लेट येतं तुमच्या लक्षात. लय बी लेट नाही वर्षाव आले हा. ते हात राहू द्या. बरोबर सगळ्याचा व्यवस्थित कार्यक्रम लावायचा. 8 वर खर्च टाकायचा, 3 मोकळे राहायचे. रुपयाला घरात मिंद व्हायचं नाही, बरोबर. मला द्या काय करायचं नाही. दुसऱ्याचे कपडे सुद्धा इस्त्रीची केली ना, परशाचं बिल तिकडे मागायला लावायचं. संतोष शेठ ठरलंय हा. तिघातच हा, म्हणता. तिकडे काय करू नका हा हा म्हणता 1.5 वर्ष जाईल कामाला लागा सरपंच हा. चला. मी अशी माणसं फोडतो की ज्यांचा पैसा बाहेरच्या देशातनं हिथं आलाय, हा. तो हितला पैसा असा गावात कसा वाटता येईल वा. ते बघ. बर चालतं चल. ओके अण्णा 1-1.5 वर्षावर इलेक्शन आले. हा ते महत्वाचं बोला. विषय काय आहे? सरपंच पार्टीनं तयारी सुरू केलेली. भले तुम्ही पाहुणं का असाना, जे येते ती घराघरात जा, हा. लोकांशी गोड बोला, आपलं जास्तीत जास्त चांगलं सांगण्याचा प्रयत्न करा. गाणं तू पण तुमच्यापेक्षा माझा संपर्क घराघरात आहे. नाही नाही संपर्क घराघरात असतात तर ही विरोधकांनी जी तयारी सुरू केली मग ही कशी का तुम्हाला माहित नव्हती. ती सतत त्याच्यात आहेत. सतत त्यांनी झोकून दिले राजकारणात स्वतःला. गाणं ऐक, डोकं शांत, जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ, हा. नीटनेटकं वागायचं, कोणाच्या अंगावर धावून जायचं नाही. माझी मोर्चेबांधी तयारी, साधारण लोक शोधायला मी सुरुवात केलेली. आता लांबचं उदाहरण नको, हा सुभाषरावचंच घ्या की. हा. माणूस संयमी, आहे ना. जनसंपर्क चांगला आहे, त्याचा फायदा करून घ्यायचं ठरवलं आहे. सुवर्ण वहिनींना सुभाषरावच्या मिसेसला तिकीट द्यायचं माझ्या डोक्यात आहे. चांगली कल्पना आहे. दुसऱ्या वार्डात 1-2 जणांना बोलवी, हा. 3ऱ्या वार्डात, 4थ्या वार्डात, 5व्या वार्डात, हा. असं प्रत्येक ठिकाणी मी चाचपणी केलेली आहे. हो. आणि थोडंसं मी कन्फ्यूज आहे. हा. आता पाटील पण आहेत, त्यांचा पण जनसंपर्क आहे. पाटलांच्या मिसेसला मावशींना तिकीट देण्याचं माझ्या डोक्यात आहे. लय मोठा बचत गटाचा संपर्क आहे त्यांचा. हो का. त्या मावशीचा संपर्क चांगला आहे. ती बिचारी खरंच पात्र महिला आहे. हा पण पाटील एवढं नासकं ना, त्यांनी सगळं गाव नासावले, एकवं चांगलं म्हणत नाही. आणि ह्या जर घरात तुम्ही शिड दिलं ना, अख्खं पॅनल उलतं पालतं होईल. खरे खरे हो का. आपल्याला अशी काय तशी काय घ्यावी लागते. एखाद्या भिकाऱ्याला द्या, ती निवडून येईल. पण ह्या पाटलामुळं त्या पाटलीन बी पडल आणि तुमचं अख्खं पॅनलचे डिपॉझिट जाईल. हाशा होईन सगळ्या गावात. खरे भाऊ अण्णांचा सल्ला आहे ना ऐका तुम्ही. आणि त्याचबरोबर मी काय म्हणतोय माहिती का भाऊ, लहान तोंडी मोठा घास. हा. आता जरा कवर बावी म्हातारी बैल रेसला पळावता, कवर पळावता. तरुणांना संधी द्या, कवरी म्हातारी बैल रेसला पळावता तुम्ही. बरोबर आहे. हा आणि अशी तोंडावर पडते ती मग खपक्याने. ए गाणा, सगळा विचार करावा लागतो. तरुण ज्येष्ठ यांचा सांगड घालावं लागते. त्याला म्हणायचं राजकारण. वेडाच काय रे तू. अहो भाऊ राजकारण करा की, राजकारण माझा कुठं विरोध आहे. पण सगळ्याचा विचार करत असताना घरातल्याचा विचार करा. आज माझ्यासारखा तरुण उभरतं नेतृत्व पुढे येते, तुम्ही मला सपोर्ट करा. आणि 11ची बॉडी आहे ना, 11च्या 11 मी तुम्हाला 11च्या 11 निवडून आणून देतो. 11च्या 11 जण.
आणि राहिली 2-3 जण अपक्ष टाकतो. 2-3 जण आपलीच अपक्ष उभे करतो. अरे तू नुसता बोलायच्या कामाचा आहे. मागच्या वेळेस तू तयारी लाग म्हणलं तर तू ह्याच्या त्याच्या घरात गप्पा मारत बसला, जेवत बसला, चहा पित बसला. तुझ्यामुळे मागचा पॅनल गेलाय. भांडणं केली 2-3 ठिकाणी, त्याचा अपप्रचार झाला माझा. ह्याच्यावर मला एक कल्पना सुचली जावा बापू. ऐका, पाटलाचा पुतणी आहे ना, त्याला राजकारणात आण. लय काय? पाटलांनी त्या घरावर अन्याय केलेला आहे. ती पोरग किती पडतं गावात प्रत्येकाची कामं. अण्णा, हा, कोणतं सीट कोणत्या ठिकाणी टाकायचं हे तुम्ही मला शिकवू नका. माझा आहे ना माइंड. अहो महाराष्ट्र मला म्हणतोय आमच्या गावात उभं राहा, तालुक्याला उभं राहा, जिल्ह्याला उभं राहा, आमदार खासदार करायचं महाराष्ट्र मला स्वप्न बघतोय. आणि तुम्ही काय मला शिवणपाणी शिकवताय कोण कुठं टाकायचं. तुम्ही महाराष्ट्रात फिरत असताना गावातल्या घराघरात प्रत्येकाची चर्चा मी ऐकतोय. बेकार नाव आहे त्या माणसाचं. आता मी सगळ्यांच्या गाठी घेतो. उद्या सुभाषरावच्या कानावर घालतो, पाटलांना पण गोजरावं लागेल. आणि जे काय मी आखलंय डोक्यात अगदी बाळूपासून, कोणाला काय काय नियोजन करायचं, कशा विभागण्या करायच्या, माझ्या पक्क डोक्यात आहे. आता झोपा तुम्ही. तसं नाही, झोपा नाही. जे काय करताय ना ते मला विश्वासात घेऊन सांगा. मागच्या बारीचं कर्ज अजून फेडतोय मी. गाणा सगळी तरतूद मी केलेली. रामभाऊ राजकारण करतो म्हणजे उगाच असं बारक्या पोरासारखं करत नाही. अरे तुम्हाला सगळ्यांना उभं केलं तर लोक म्हणतात पोर गळण बारगळ. सगळ्याचा मिलाप घालावा लागतो. आता कवर जुनी नवी. मला तू सांग, बसे बैल कुटक्यावर पळवता हे बघ, दोन्ही पद्धतीने बैल पळवावं लागतात. दुसरा चौसा तसलं काय असतं ना, पायऱ्याला बैल दुसरी बी घ्यावे लागतात. जावा झोपायला, काय करायचं मी बघतो. बरोबर आहे. लवकर झोपायचं म्हणजे सकाळचं उठशील पाठ. आणि जनसंपर्क ठेवा. आहे ना, जावा. चल जागवतो कवरी, मग सकाळी उठतो 8 वाजता. रात्री मी अण्णा गणा राजकीय रणनीतीवर चर्चा करत होतो. पुढची उद्दिष्ट काय असली पाहिजे, नेमकं मोर्चेबांधणी कशा पद्धतीने झाली पाहिजे. चर्चेमध्ये वहिनींचा विषय निघाला. पूर्णाच्या तुमच्या मिसेसचा काय म्हणून चांगलं सीट चालेल. ग्रामपंचायत निवडणुकीला हां, विषय कसा आहे, तुमचं रिलेशन घरोघरी चांगलं आहे, स्वभाव तुमचा चांगला आहे. त्यामुळे एक मतानं आमचं असं ठरलं 100% वहिनींना महिला म्हणून आपण संधी देऊ. तुम्ही आमच्या घराचा विचार केला, मनापासून धन्यवाद. पण तिचं काय माहिती आहे का, मी तंटामुक्त अध्यक्ष पदावर तरी तिचा ह्या गोष्टीला विरोध आहे. तिला ह्या गोष्टी पटत नाही. ते म्हणते आपलं घर कुटुंब शेतीवर, कारण कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आणि ती तयार होणार नाही. ते मला म्हणते त्यांना कसं तयार करायचं हे रामभाऊला विचारा. मी सांगेन ना, तुम्ही सक्षम आहात, तुम्ही डेअरर आहात, तुम्ही घराच्या बाहेर पडलं पाहिजे, महिला सबलीकरण केलं पाहिजे. ज्यावेळेस मी त्यांना काही टिप्स देईन, भले तुम्हाला घरात बोलत असतील त्या, पण समाजामध्ये 100% ते जनहिताची काम. म्हणजे निवडून आल्यावर अजून मग शिव्या देऊ द्या रस्त्यावर येऊन. हे पहा सुभाषराव, चांगल्या महिलांनी जर गावातल्या राजकारणामध्ये उतरायचं नाही तर मग कुणी उतरायचं. मी विचारतो तिला, नंतर निर्णय देतो. आग्रह धरू नका. तुमच्याच घराला संधी का द्यायची, त्याला कारण आहे. तुमचा जो काही 1 गट्टा मतदानाचा परिवार आहे, तुमच्या मागं उभा राहिला तर तुमचं सीट निघतंय. आता पाटलांचा पण विषय निघाला होता. माझा हां, काय म्हणतो? पाटलीन बाई संदर्भात मी म्हणलं आईला कसं काय सीटा बदलत्या. हं. अण्णा म्हणलं एखाद्या भिकाऱ्याला द्या, पण पाटलाच्या घरात तिकीट देऊ नका. तुमचा अख्खा पॅनल पडला म्हणून समजा. नाही, माझं काम चांगलं आहे ना वाईट आहे की बाहेरचा माणूस ठरवणारा कोण? तुम्ही ठरवू शकता हो. का पण मावशी राहणार आहेत का उभ्या आता? तुम्ही तर कशाला हो, वळवळून घेता सुभाषराव, पोटाला? ऐका की माझा ऐका. मी एका टप्प्यावर असा विचार केला, जर त्रयस्थ माणूस जर पाटलांबद्दल इतकं नावं ठेवत असेल, गावात घरोघरी काय म्हणत असतील, माणसं नावं ठेवत असतील ना. अण्णाला बोलायला पाहिजे होतं ना तुम्ही. मी बोललो ना, अनुभव म्हणायचा आम्हाला आहे गावचा आहे, तुम्हाला काय माहिती. मी म्हणलं अण्णा, पाटलांचं तुमचं काय मतभेद असतील, पण पाटील चांगला माणूस आहे. मग त्यांनी 2-4 गोष्टी अशा काय पाटलांबद्दल सांगितल्या. ते शर्त तुम्हाला मी चांगलं आहे का वाईट आहे तुम्हाला दोघांना माहिती आहे ना. बाहेरच्या माणसाचं कशाला येतंय? माझं डोकं सटकलं त्यांना असं बोललं की पाटील. तुम्ही बोला 4 शिव्या द्या मला, नाही नाही, पण असं नाही बाहेरच्या लोकांचं बोलून माझ्यावर राग काढायचा, चौशा काढायचा आणि माझ्या बायकोला उभा केलं, पाटलांना केलं, प्यानर पाडलास, भुई सपाट झालाच, असा अपेक्षा माझ्याबद्दल बोलताय. आणि ती बी तुमचा पाहुणा सासरा आणि जावाईकडे उचलतोय. शेवटी- गेलं राजकारण तुमच्या चोरीत. बाबा हा. नुसती चर्चा झाली, काय काय गोष्टी मला अण्णाच्या बी ऐकावं लागतात. सासऱ्याची बाजू जावाई उचलून धरता काय? रामभाऊ, तुम्हाला माझं वजन माहित नाही. बलभीम पाटलाच्या गावामध्ये कांबळेसरमध्ये काय वजन आहे ते, अहो, तुमचं- काय इज्जत आहे. आणि मी जर म्हणत आलं का नाही, मी एकटा पट
पाट्या सरपंचला उभा राहील आणि निवडून येईल. अहो पाटील, हा? आपण पाटील आहे, कसं निवडून आणि कसं उभं राहता येईल तुम्हाला? अहो त्या पोलीस पाटील किंवा राजीनामा देतो मी पाणी सोडतो पण ह्या रामभाऊची जिरवतो आणि अख्खा प्यानं निवडून आणतो. अख्खा प्यानं नाही तुमचा डिपॉझिट करायला लावला का नाही नावचा बर्दिम पाटील नाही. अरे घरावरचं पत्र विकायची येईल ह्या राजकारणाला कारचा पाऊल घ्या. हा बर्दिम पाटील सरपंच झाला म्हणून समजून घ्या तुम्ही. काय बोलता तुम्ही? अरे राजकारणात उथळपणा नाही तर हे आज पडलंय. अहो, काय? ह्याला कुठल्याच पॅनलमध्ये कोणी ते घेणार आज नाही पडलं, आपली पार्टी आज पडल्यासारखी. कसं काय? आपली माणसं जर तुम्ही अण्णाच्या सांगण्यावरून जर असे घालवत असाल, त्या माणसाचं काय वजन नाही का पाटलांचं? आता ही म्हातारपणात नवरदेव व्हायला निघाले म्हणल्यावर राग येईलच की. हो, राजकारणाला वय नसतं, राजकारणात वय बघायचं नसतं, माणूस बघायचा असतो. आता ज्या आल्याने टेन्शन केलेलं काय सुभाषराव, त्याचं काय बी होऊ द्या, तुम्ही एकनिष्ठ राहा. तुम्ही मला सोडू नका आणि या पाटलानं व्यवस्थित तुम्ही हँडल करा. मी हँडल करतो, पण एक काम करता का? अण्णाला 2 वर्ष लावता का त्यांच्या घरी? कशाला? ह्याची त्याला आणि त्याची त्याला करून नका पॅनल पाडल. सुभाषराव, हे राजकारण असं असतं, एकीकडे शिवाय गेलं की दुसरीकडे फाटतंय, इकडं फाटलेलं शिवाय गेलं की इकडं उसावतंय. मी बोलतो सुवर्णाला आणि सांगतो तुम्हाला काय काही करून त्या विरोधकांवर आपल्याला मात केली पाहिजे. 5 वर्ष आपण कसं कसं सोसल्यात, गावावर अन्याय झालाय, भ्रष्टाचार झालाय, ह्याच्यावर आपल्याला मात करण्यासाठी चांगली माणसं राजकारणात आणणं गरजेचं आहे. आणि आपली माणसं जाऊन द्यायची बाहेर. तुम्ही हँडल करा, मी जातो. मला बऱ्याच जणांच्या गाठी घ्यायच्यात. आयलं हे टेन्शनचंच काम झालं सोबत. अरे बेहजे का कारण कोणाला? ओय नाना, मी काय ना नाही का बलबीम पाटील म्हण मला. आओ तुम्हाला बलभीम पाटील असलं तर बलभीम नानाच आहे ना. बरं गाव तुमच्या वडिलाला काय म्हणायचं कौतुक नाना. हा बरोबर आहे. मग तसंच मी नाना म्हणतोय. बरं हा काय म्हणणं काय तुमचं? पावसा पाण्याचं काय करताय घरी आज? आहेत काम आहेत आम्हाला. का माहिती? हा मरणाचे काम आहेत. तुम्हाला मला न्यायचं होतं एका ठिकाणी अर्जंट. कुठं? अहो पुरी भाजी सांगतो सांगवीला अण्णांचा आज वाढदिवस आहे. अण्णा म्हणले बाळासाहेब या तुम्हाला पुरी भाजी सांगतो, मग तुम्हाला पण द्यायला लावतो की. मला का भिकारी समजला काय? आलं का? हं? का रस्त्यावर ता मागतकरी समजलाय? आता हं? त्या अन्नाचं फुकटचं खायची तुम्हाला सवय लागली त्यामुळे माझ्या अंगावर येताय तुम्ही. अगदी तू म्हणलं तुम्हाला यायचं असलं तर या, नाही तर जाळ्या की तसंच. अरे बाळासाहेब त्या अन्नाच्या वजडीनं पाणी पिण्यामध्ये आयुष्य गेलं त्याच्यामुळे तुमच्या संसाराचं वाटोळ झालं. अहो अण्णा चांगला माणूस आहे राव. चांगला माणूस गावाकडं डोक्यावर घ्यायला कळेल कळेल. संसाराची राख रांगोळी झाली ना मग कळेल अण्णा चांगला खावायचा आहे ती. अण्णा माझ्यावर लय जीव आहे अण्णाचा, असं म्हणून म्हणलं पुरी भाजी तुम्हाला पण द्याय सांगतो 2-3. तिकडे जायचं तिकडं माझ्याकडे नाही. लय तावलं, हा, काय मी झालं काय? कोणाचा पैशाचा हरामाचा खात नाही. हं? थांबा. तुम्हाला खायचंय ना बाळासाहेब चला मी चारतो तुम्हाला पुरी भाजी. तुम्ही हा काय खायचं ते खा. मग पण असल्या हरामखोर माणसाचं माझ्या पुढे नाव काढायचं नाही. अरे वा, अण्णाला इतकं शिव्या देत झालं कोण का? अण्णा कोण टिकूजी? हा आयलं, पण झालंय का एवढं? जे फुकटचं ज्याच्याकडून फुकटचं खायला मिळेल का नाही त्याला अण्णा 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 अण्णा. धामा लोक टाका मका बघायला लागली, एवढं का शिव्या देत आहे अण्णाला? अहो त्या लायकीचाच माणूस आहे बाळासाहेब तुम्हाला नाही कळायची. माणसाचे पारे खोयाला उन्हाळ्या पावसाळ्यात 4 जावं लागते तर तेव्हा कळतं तुम्हाला. हळू आलं जाळ का लक्षात? करा, हळू जाळ करा तोंडाचा. काय झालंय काय अण्णाचं? काय नाही ती बघतो ना मी बघतो काय करायचं ते. दिसला का तुम्हाला? मला फोन आलता या म्हणून पुरी भाजी सांगतो. मग जा की जा तिकडे खायला. आविशी गेला ना फुकट खाण्यामध्ये काय स्वाभिमान अभिमान आहे का नाही? मला का हे तुमचं- हे स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त सळसळणार वाया नाही जाणार आणि कोणाचा आरामचा खाणार नाही. आलं का लक्षात? संकटकाळी धावून येणारा माणूस आहे मी. तेव्हा बलवीन पाटलाचं नाव झालं या गावामध्ये. अहो पण अण्णाचं आणि तुमचा वादन आमच्यावर काय येत आहे कांदा खाऊन? जा त्याच्या पायावर सांगा ना आला चांगल्या कामाला आलो इथे जाऊ दे मला. आलेत मागणं. या. अरे काय झालं भाऊ, या अण्णाचं नाव काढलं बी नसलं म्हातारं. मरायचं आपल्याला काय करायचं, चला नाश्ता करून यावं. पोरांनो, एक 1.5 वर्षावर ग्रामपंचायत आली आहे. मग तयारी लागा तयारीला. हा जंगे तयारी लागा. आणि आतापासून मूड बांधायची आपल्याला. कसली तयारी? आणि आमचं काय संबंध तयारीचं? पण आमचा काय संबंध म्हणजे? अरे आपला पॅनल तुला माहित नाही? आपला आपला मग राजकारणी माणसं तुम्ही आणि आपला आम्ही माग आहे की बाबा.
मी काय करू तयारी काय करू? अरे मला काय म्हणायचं आहे अरे उभा कोण पॅनल कोणाचा? रात्री सगळं नियोजन झालेलं आहे. हं. ह्या वेळेस आहे ना लय विचारपूर्वक सगळे शट द्यायच्यात विचारपूर्वक. नाव निघले बाहेर बाजार ते नावं निघल्यात बाहेर सगळ्याची. पण आम्हाला कळलं पाहिजे ना कोण आहे म्हणजे आम्हाला support करतो ना. योग्य वेळ आली ना तुम्हाला सगळ्यांना सांगणार मी कोण कोण उपाय काय काय. अरे मला बी एवढं काय माहित नाही. अरे पण ह्या वेळेस आम्ही इतका विचार केला या नुसतं काल भाऊनी नुसतं पाटलांच्या मिसेसचं नाव घेतलं. पाटलांचं शेड्यू म्हणले. जाग्या अण्णाने खडून काढलं म्हणले भिकाऱ्याला द्या म्हणले तिकीट पण पाटलाच्या द्यायचं नाही. अण्णा आपलं आपला अण्णा पाटलांना नका द्यायला. पाटलाची गावात इमेज खराब आहे. कुत्र ओळखत नाही पाटलाला कोण कुत्र सुद्धा. अरे पण तुमचं ऐक की पाटलाला तिकीट नाही द्यायचं ते अण्णा कोण आहे तवा? अण्णा कोण आहे म्हणजे ऐकावं लागतं सगळ्याचं सल्लं घ्यावं लागतात जर आपली शिट द्यायच्यात म्हटल्यावर. काय लागा गाणं बोलतो अरे लोक पाटील का गावचा का पोलीस पाटील आहे अरे गावात किती त्याची ओळख आहे किती काय हा? काय ओळख बिळख काय नाही. अरे अण्णा रोज 4 आया बायांच्यात उठाय बसाय असतात. गावातल्या महिला वर्ग तुम्हाला माहिती ना उद्या अण्णाला चहा प्याल्याशिवाय जाऊन देत नाही. एक अण्णांचं लोकांशी एक जनसंपर्क आणि अण्णांनीच बातमी आणली गोटातली पाटलाला देऊ नका म्हणले 11च्या 11 टापली पडतेली म्हणून. होय का ना मी काय म्हणते माहितीये का बघ तुला कसं वाटतंय बघ एक गोष्ट भाऊच्या कानावर घालतो का काय तुम्ही बाळकाचा विचार करा बाळकाचा सरपंच केला काय बोलतोय का छोट्या? काय बोलतोय म्हणजे गावात कसला रुबाब आहे कसला रे बाबा आता? आला का माणसं पुढे दिसली तर पळती ती नुसती का बाळका पुढे दिसलं तरी पाहिजे ती पण त्याच्या मागे बी कारण आहे. माणसं का पाहिजे ती बाळका प्रत्येकाला 50 रुपये 100 रुपये मागतं त्यामुळे लोक तोंड दाखवत नाही. बाळका समोर राहायला दिसलं की लोक रस्ता बदलते बाळकाला उभं करा. अख्खा गाव येते ना बाळकाला पण एक येड आहे का काय उभा राहील त्याला का सरपंच होईल का बाळका माझा आहे का? अरे आधी बाळकाला म्हणा नीट उभा राहायला शिक. हे छोटे काय म्हणतोय बाळकाला सरपंच करा ह्याला सांगतोय आला का गाणं भाऊंच्या गाणं तर घालेल ना गाणं काय नसतं चालत त्यांचं छोटे सगळी जबाबदारी माझ्यावर दिली भाऊनी. गाणं काय नसते जबाबदारी मला सांग पाटलांना तिकीट द्यायचं नाही हे कुणी नियोजन केलं? अण्णांनी. आणि तुला सांगतो 100% सरपंच आहे ना अण्णाच होत असते. अण्णा अरे एवढं मास्टर माइंड आहे लक्षात घे भाऊ बी गप असतात. आपण अण्णा कसं होतं सरपंच का? अण्णा दुसऱ्या गावातलं त्यांचं आपल्या गावात मतदानच नाही तर आता कसं बोलला अण्णाला चॅप्टर माणूस आहे कधीच काढला असेल मतदान काढला असं आम्हाला माहित नाही. खुले गाडी ही निवड खुल्याचा बाजार आहे लागा. म्हणतोय बरोबर अरे ए बाबा तू काय कर जा आपला घरी जा तू आणि काय कर अजून हातभर केस वाढव आणि कुठतरी पुण्या मुंबईला जा. राजकारणात तुझं काम नाही. माझा ऐकता का जरा म्हाताऱ्या कोताऱ्यांचं दुलदर राजकारण राहू दे आता. तरुण बघा काहीतरी तरुण उमेदवार बघायला का नो हा तुझ्या बरोबर बोलला तू आणि बरोबर बोलला आणि माझ्या मनातलं बोलला. हीच नाही ना सल्ला मी भाऊला बी सांगितला. भाऊला म्हणलं कवर अरे म्हातारी बैल म्हणलं रेसला पळावता तरुणाला संधी द्या. आणि तरुण म्हणलं की गाणं पहिलवान गाण्याशिवाय दुसरं कोण नाव नाही नाही तुमच्याच घरात पाहिजे का? आम्ही दिसत नाही का तुला? कोण आम्ही? ही छोट्या मी तू पप्या आम्ही इकडे बसतोय आम्ही राहील आणि मग तुमच्याच घरात राजकारण होय सारखं. अरे उद्या तुझी खायची पंचायत आज खाल्लं तर उद्या काय खायली ह्याची तुला आज चिंता लागलेली. आणि राजकारणात बाळा पैसा लागतो प्रतिष्ठा लागते डावपीस लागतात डाव दाखवातून उजवं हाणायचं ही डोकेलिटी लागते. तुझ्या जवळ काय हा घेतला तळाव तसे की लागला वाजवत कुठं बी. फक्त जाहीर पाठिंबा कर फक्त जाहीर पाठिंबा द्यायचा. गाणा उद्याकडे आहे की पैसे? कसले पैसे? उद्या 2-4 शेळ्या विकून टाक. मग काय तर लगेच एक तू 2-4 शेरडा एकूण राजकारण होत असतं ना तर सगळ्यांनी 2-4 शेरडा एकूणच राजकारण केलं असतं. हो का ना कसले नियोजन करा पण एकच सांगतो रामभाऊ सरपंच झालं पाहिजे लक्षात घ्या. आणि सरपंच आहे ना तोंडावच पडला पाहिजे. तोंडावर नाही हा. त्याचं पार दात पडलं पाहिजे त्याला कधी आयुष्यात उठायची तलप नाही झाली पाहिजे. माझ्या सौंगाड्यांनो माझ्या बगल बच्चांनो घ्या देवाचं नाव आणि उचला तळी उचलायची ती ह्या विरोधकांची. एक सुद्धा विरोधक आपल्या भुट्टेकला नाही पाहिजे. डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. बघा नाही की अजून आता घरी गेला दुसरी मीटिंग बसली ना त्याच्या एकदा बाळकाचं नाव सुचव मी डोक्यात फक्त घ्या दुसरं काय ना म्हणत मी तेवढं फक्त घ्या जाऊ का मी छोट्या असा नाराज होऊन जाऊ नको गाड्या. नाराज नाही असं खुश मग असंच म्हणलं चला चल चला चला करू मी 3-4 घरी गेलो होतो वातावरण एकदम पॉझिटिव्ह आहे. अहो यंदा सत्ता आपलीच आहे. संजू शेठ हा वातावरण पॉझिटिव्ह म्हणला का हा मी 2 घरी गेलतो. बर
सरपंचाला शिवाय देत होती हा? पण मी सांगितले हा बघा तुमची पण कामं होतेली काळजी करू नका. सरपंच तसा माणूस नाही, सगळ्याची कामं करणारा माणूस आहे. ती सांगितलं आणि झाकून नेलं. बर म्हणली चेअरमन तुम्ही म्हणताय तसं. शेंगदाण्यात 4 खडे येतातच हा. ना, तसंच असतं. दुर्लक्ष करायचं. इथे 2 आहेत ना असे बघलेला, गोड बोलायचं आणि विषय टाळून न्यायचा. आपला माणूस किती चांगला आहे त्याला पटवून द्यायचं. चार खडच दात पाडते तसं शेठ. आवडतं टाकायचंच नाहीत ना, हा. ती बघलेला करायचं, ते विषयच घ्यायचं नाही. आणि हो, सरपंच तुम्ही म्हणताय तू कुठं हिंडतोय, मी पण व्यवस्थित. माझं एकच डोक्यात आहे, आपली मतं आहेत ना आपल्याकडेच राहतील, पण माझं दुश्मनाची मतं जिथं त्यांना विश्वास आहे की बाबा ही माझीच आहेत, त्यांना वाटतं की हा आमचा शिक्का आहे, अशी उशाची मतं त्यांच्या काढतोय रामभाऊच्या. आपली कुठं जाणार नाहीत 100%, पण त्यांची बी आपल्याकडे आली पाहिजे. मग मी तेच सांगतोय तुम्हाला आणि तुम्ही तेच गिरावताय का? मी काय सांगितलं, शत्रूच्या गोटातली मतं काढायची असतात, त्यासाठी डोकं चालवायचं. रामभाऊचं कोण आहे? रामभाऊची वस्ती कुठली? हांची. हा, गायकवाड वस्ती. हो त्यांना वाटतं की इथं फुटणारच नाही, पण अशा ठिकाणी मी पोकारतोय की तिथली 6चे 6 मतं हा ऐन टायमीला देणार. येईल का असं डोक्यात? नाही, माणूस काय करतो, बेरीज धरतो, ती आपलीच आहेत म्हणून. बरोबर. त्यांना वाटेल का तसं? हा काय बाप्या? काय पप्पू काय नाही. कामधंदा सोडला, पाणी सोडायचं राहिलं आणि कुठं बोंबलं तिथे? अरे माझी कामं करू नको, सारखं पाणी 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 राव पाणीच. पाण्यावर लक्ष दे बाप्या. आणि 1.5 वर्षावर ग्रामपंचायत आली आहे, इलेक्शन आलंय. लोकांना पाणी सोड, लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटव आणि 5 मिनिटं जास्त सोड. लक्षात घे. 5 मिनिटं? हा आणि काल तर राव तुम्ही म्हणला की पाणी टंचाई आहे, उलट 5 मिनिटं कमी कर. आम्ही सांगितलं ना. पप्पू ऐकून घे, तूच सरपंच आहे असं समजायचं, आणि तुला मनाला वाटेल ना तेव्हा पाणी, पण 5-5 मिनिटं जास्त सोडायचं. कोणाची वरड येऊन द्यायची ना. कोणी एखादा अंगाव आलं असा एवढा खडा ठेवायचा जिभेव. कशाचा? खडी साखरेचा. हा, गोड बोलायचं. फक्त 1.5 वर्ष. किती? 1.5 वर्ष? गोड बोलायचं फक्त. आम्ही कसं कसं बाबा चालवलंय हे तुला काय माहित नाही. आमची घालावची सत्ता तू. तुला जेवढं सांगेल एवढंच कर, बाकीचं पुढचं बोलायचं नाही. तू फक्त पाना फिरवत राहा. म्हणजे राहू तुम्ही जिथं जाईल तिथं इलेक्शनचाच विषय. 1.5 वर्ष राहिले, 1.5 वर्ष राहिले. जिथं जाईल तिथं म्हणजे आम्ही हिथंच विषय काढला, दुसरं कुठं? अहो, गाणं बी म्हणत होता तसंच. काय म्हणला? त्या इलेक्शनचा रात्री मिटिंग झाली आमची, ते शेटाचं चाललंय काहीतरी. ती काय म्हणता का ना, 1.5 वर्ष हे आली आपली ग्रामपंचायत. हा, आणि आमची रात्री मिटिंग झाली म्हटला. आपली? मग त्यांची मिटिंग झाली. हो. हा, कोणाची? अहो, भाऊही होते आणि भाऊनी विषय काढला की बलबी पाटलाला आपण तिकीट देऊ म्हणून. हा, ते अण्णा काय म्हणलं माहिती का, त्यांचं सासरं अहो म्हणले त्या एखाद्या भिकाऱ्याला तिकीट द्या, पण पाटलाला देऊ नका तिकीट. म्हणजे बलबीम पाटलाला देऊ नका असं अण्णा म्हणलं. भाऊंचे सासरं. हा, आणि मग भिकार म्हणलं. होय, भिकार म्हणलं एखाद्या भिकाऱ्याला द्या, पण त्याला काय देऊ नका तिकीट. संजू शेठ, आपल्याला काय करायचंय त्याचं? जा बाबा तू कामाचं बघ. पण आपल्याला काय करायचं म्हणजे राहू, आपल्या गावातलेच राहू. ती नाही पप्प्या जाऊ दे, तू आमचं गावातलं असं काय बी असू दे, तू कर्मचारी, तुझं आपलं तू काम कर. कामाचं बघ. तू जाऊ दे. ऐका की पती गाणं काय म्हणत होता? जाऊ दे, ते गाण्याचा किरकोळ आहे, त्या गाण्याला कोण मार्केट देते. तू जा आपलं. तुझा भाऊ सरपंच झालं की म्हणलं माझा पगार वाढवतो म्हणलेला. अरे भाऊला म्हणा बाशिंग बांधून थांब. जा तू त्याला तेवढा निरोप दे, बाशिंग बांध म्हणा भाऊला. चला काय गाडी काढा. चला हरी करा हरी. घ्या. कुठं? चेअरमन घ्या गाडी. तुमच्या डोक्याला ताण आहे का? नाही. राजकारण कुणी करावं? संजू शेटनं. चला बसा, बराबर लावतो कार्यक्रम आता. चला. मला चला चला. हा सतोषा, हा 2 दिवसामध्ये 3 एकर ऊस खुरपून काढला. कुठल्या आणल्या त्या 5-25 एवढ्या मजूर बाया? शिरवलीच्या आणल्या होत्या. असं हो. खायला इमानदार बारका प्रामाणिक बाया म्हणतात, नाहीतर बाकीचे आहेत हा गावतावर माती ढकलायची ग. अहो आपल्यातलं तणच खाल्लं ना. त्या अन्नाची शेती बघा, हा अन्नाची शेती किती स्वच्छ आहे. काय त्या अन्नाचं गोडवा गात्र तू? हं? आपल्यात किती ज्याचं बायका खाऊ लावली, नीट ना त्याच्याशी बोलाव नीट. त्या अन्नान गन्ना कुठला कालायचा जाऊ का? आपल्यात किती बायका लावल्या तरी तण हालतंय का? हा असं बोल की आपल्याबद्दल आपण बोलायचं. नाही पण अन्नाच लय रान स्वच्छ आहे. काय त्या अन्नाचं खरं ते? आपल्यात नुसतं हे झालं गुडघे एवढं काँग्रेसने. त्या अन्नाच्या तिथं हं? त्या जावायचं वाटोळ करून झाल्याशिवाय त्या अन्न हालत नाही रामभाऊच्या घरचा. पण पाऊस आलाय माघारी यायचं का? कोणता आणला नाही का तो पावसाचा? नाही. त्याच्या आयला मी बी छत्री विसरून आलो ग. हं?
अरे आपली शेतकरी आवडत आहे ऊन वारा पाऊस सगळं झेलायला पाहिजे अंगावर. अरे पाऊस पडतोय म्हणून तर एवढा ऊस चांगला नाही जो आम्हाला वाढला येतो. हवा आजारी पडल्या परत दवाखान्यात जायची बारी. आजारी हो कुठल्या दवाखाना? पाटील राम राम. पाटील राम राम. नमस्कार नमस्कार. काय पाटील काय? शेती करावं तर पाटलांनी. हा बलभीम पाटलासारखी शेती नाही. स्वच्छ आणि सरळ शेती. बस ऊन वारा पाऊस काही बी असू द्या पण पाटील रानातच. करावं लागते काम. कामाशिवाय काय काम आज केलं तर दाम मिळतंय. ते मात्र खरं. हा संजू शेठ वडिलांनंतर जर आपण कोणाला मानत असेल तर हे बलबीन पाटलाला. बरं सतीशराव काय करतोय? हे आपलं- बर थोडस जाता का तुम्ही जरा महत्वाचं बोलायचं पाटलांचं. म्हणजे तसं कामाचं. काय तिथं कुठच्या गोष्टी त्या शेतीविषयक माहिती घ्यायची. हा, म्हणजे माहिती घ्यायची म्हणजे हा बी गाडी त्यांचा प्रामाणिक आहे. हो. पण तसं कसं आहे थोडस थोडं- हा, समजून घ्या तुम्ही सत्येशराव. तुम्ही माणूस समजदार आहे. माणूस चांगला बरं का. जेवण करून घ्या. पाटला शेती सतीशरावने एक नंबर केली. अय चेअरमन कळतं का तुम्हाला सत्याच्या घरात 4-5 मत आहेत. तोंडावर ताबा ठेवा. तुम्हाला किती वेळा सांगितलं बर सगळं सावरून न्यावं लागते. यांचं काय? आता ती पाटील कुठे जातात? पाटील हा बोला काय चाललंय? काय नाही व्यवस्थित आहे सगळं. ओके. ओके तो ग आणि आता तुमचं बोला काय काम आहे ते. आवलं आता तापला होता म्हणून विचारलं. हा हा तापलं होतो आहेच. बाहेरगावची लोक गावातल्या लोकांना त्रास देतात. हा हा मला बी तोच मुद्दा म्हणायचा ते होता. रामभाऊचा सासरा हा ना. हा ते सासऱ्याच्या वंजडीनं पाणी पिते रामभाऊ. अहो, आणि मला ज्ञान लागला शिकवायला. पाटील हा? तुम्हाला एक सांगू का? बरं, सांगा आता हिथनं पुढे तुम्ही तापायचं नाही. हा. तुम्ही गावावर आता चांगलं लक्ष ठेवायचं. तुम्हाला सरपंच करण्याचा निर्णय आम्ही तिघांनी घेतला. आणि मग आतापर्यंत मी काय गाव वाऱ्यावर सोडलं होतं का? तुम्ही पाटील होता सरपंच नव्हता पाटील. हा ही मात्र बरोबर आहे. बरोबर हा. मग त्याच्यासाठी आम्हाला तुमची साथ पाहिजे. अरे तेच मी तुम्हाला म्हणणार होतो तुमचीच मला साथ पाहिजे. त्या रामभाऊने जे पॅनल उभा केला का नाही त्या पॅनलला आडवा करायचा आपल्याला. अहो, काळजी करू हा, नका. त्यासाठी तुम्ही सरपंच- वाटताची किंमत मोजायची ह्या बलवीर पाटलाची तयारी आहे माझी. आम्हाला तेवढंच पाहिजे पाटील. हा तुम्ही सरपंच झाला का नाही हा. तुम्ही किती खर्च कराय मोकळा हा. बरोबर. हा त्याच्यासाठी आम्हाला तुमचा आधार पाहिजे बस. आहे ना पाटील. आधार आहे ना. आम्ही काय ठरवलंय बोला सरपंच. सरपंच पद आमच्याकडे घ्यायचंच नाही. हा. तुम्हाला बहाल करायचं. हा. आणि तुम्ही मोराचा माणूस आहे ना. हा. अहो वडीलधारा माणूस आहे. हा. हा. आणि आपली जरी एक मोठ झाली का नाही अख्खा पॅनल निवडून येणार. रामभाऊच्या पॅनलला तोंड दाखवायला जागा नाही. घराचं पत्र इकावं लागत डिपॉझिट जप्त होईल. पाटील हा आम्हाला राग कशाचा आला माहितीये का? हा आता आपल्या गावचं तुम्ही ज्येष्ठ नागरिक हा. आहात. पाटील की कशी रुबाबात केलेली. हा केली ना. हा. आणि त्याला तो रामभाऊचा सासरा म्हणतोय हा. ह्याला कुठं किंमत आहे का? ह्याला 2 मतं पडतील का? बाईची माणसं. बाहेरचा उचलाव बी नाही येऊन आपल्याला सांगतो या की आपल्या गावात काय किंमत आहे आपल्याला. बरोबर आहे. आपण गावचे वतनदार आहे. काय पाटील बरोबर आहे. मला रागच आला. हा. मी सरपंचाला चेअरमनला हा. म्हणलं मी सांगेल तोच सरपंच करायचा. आपल्याला लायकीचा सरपंच असेल तर बलभीम पाटला सारखा सरपंच पाहिजे. पाटील बोला चेअरमॅन. तुम्हाला सरपंच करायचं ठरलं. ठरलंयच ना. हा पण एक अडचण आहे. आता चालू गाडीला वांगण करायचं का खेळ घालायची. ऐका हा. तुम्ही गावचं पोलीस पाटील आहे हा. आणि पोलीस पाटलाला सरपंच होता येत नाही. एक एक पद आहे पाटील. चेअरमन साहेब हा मी काय बोळ्याने दूध पित नाही किंवा दूध खुडा नाही. बर. मला माहित आहे सरपंच जर व्हायचं असेल तर पोलीस पाटीलकीचा राजीनामा द्यावा लागतो. आणि मी एका पायावर पट्ट्या तयार आहे या पोलीस पाटीलकीचा राजीनामा द्यायला. पण हा संजू शेठ या रामभाऊच्या नाकात टिचून का नाही हा बलबीर पाटील सरपंच होणार. आणि रामभाऊच्या सासरेच्या नाकावर टिचून हा. या पाटलाला सरपंच करणार. संजय शेठ हा. म्हणताय काय माहितीये का? हा. पाटलाला उमेदवारी द्यायची तर नको एखाद्या भिकाऱ्याला द्या पण पाटलाला नको. रामभाऊला म्हणतोय ती. पण हा लोकोपती रामभाऊला कसा भिकुपती करते नाही की बघा ना आता निवडून आल्यावर. पाटील हा. आता दुसरी अडचण अशी काय? त्याला 5-25 लाख खर्च लागतो बरं का. हा फक्त हा. फक्त ती काय असेल ते असेल. अरे बाबा 4 एकर ऊस गेला तर झालं एका बिलाचं काम आहे माझं. सरपंच तुमचं जिथं नडते का नाही सरपंच तुम्ही बोला हा, ना बोला. तिथं मी खंबीर आहे. आणि काय पाहिजे पण रामभाऊची जिरवायची त्याचा फायनल करणार भुई सपाट करायचा. पाटील हा तुम्ही आता पाटील राहत नाही सरपंचच होणार. हा होणार. शब्द माझा आहे. मग संजू शेठ सरपंच आणि चेअरमनच्या पार्टीतून पाटील सरपंच झालंच म्हणून अहो समजायचं. तुमच्यासारखा चेहरा आहे का गावात दुसरा? मग? कोणीच नाही. काय रुबाबदार. एकच नाव आता
बलबीन पाटील सरपंच त्यासाठी आपल्या चौघाची मुठी एक पाहिजे. तुम्ही सांगायचं घ्या वचन. घ्या तुम्हाला वचन. मी आहे बलबीन पाटील. या रामभाऊच्या पॅनलला अडचणीत घालतील. या गावचा सरपंच कोण? बलबीन पाटील. चला तुम्हाला चेपवतो. चला. तू एकटाच आला, पाटील आले नाही तू? पाटील कसं येते आता? का काय झालं? पाटील आता सरपंच होणार आहेत. हा, हो, मला कधी बोललं नाही पाटील. रानात 30 संजू मेंबर, हा, चेअरमन आणि सरपंच ही तिघ आली होती. आपल्या पाटलांना म्हणले सरपंच करतो, 25 लाख रुपयाची तयारी ठेवा. हा, हो, तर पाटलांनी म्हणायचं का नाही? नाही. हा. पाटील पण म्हणले किती पैसा जाऊ द्या, मी घालावतो. अगं बाया, पैसे काय झाडाला लागल्यात वय? पाटल्याला काय कळतंय का? आधी तर एक साऱ्या गावाची भांडणं सोडवता नाकी नऊ रात्रीचं झोपून मला देना. भांडणं करू नका असं चावळत उठतंय. आणि आता ही निवडणूक लढवायला लागलाय वय? बांधावनं नीट चालायला येते का? ठिसकून लगेच पडत्यात खाली. 2 आठवड्याचा पगार दिला नाही मला. पगार दिला नाही का तुझा? नाही ना. बघू दे, येऊ दे पाटलाला. बघतीस पाटलाकडं निवडणुकीला उभे राहायला लागल्यात वय इथं. हा, माझं नाव सांगू नका, मी सांगितलंय म्हणून. मी चुरून ऐकून तुम्हाला सांगतो. या नाही सांगत. तिघ म्हणत होती हा, पाटीलकीचा राजीनामा द्या, आणि आपलं पाटील पण म्हणले हो हो देतो राजीनामा. ही पाटलाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत्यात. एवढं म्हातार झालं कळायला नको लोक कशी काय करतात, आपल्याला फसवत्यात म्हणून. माझं नाव सांगू नका मावशी. नाही सांगत. जाऊ का मग मी? अरे थांब की, जेवून गेला असता तर. नको जेवायला नको. काय ह्या पाटलाला बी कळणार काय होईना ना. म्हातारपणे राहिलाय उभा निवडणुकीला, पैसा पाणी घालवत बसायचं. हा, कळना वय अजिबात. अवघड आहे बाबा. कुसुम, कुसुम, ए कुसुम, अगं कोण आलंय बघ? कांबळेसरचा सरपंच आला. सरपंच, तुझा लाडका बल्लू. आणि पाटलाचं सरपंच तुम्हाला कोणी केलं? हा, हा, कोणी केलं म्हणजे? गावातल्या लोकांनी. गावातल्या लोकांनी? हा, हे काय नवीनच ऐकते मी. अगं मला सरपंच व्हायची हौस नाही, मग पण गावातल्या बायांनी 16 सोमवार धरले ते बलबीन पाटलांना सरपंच व्हा म्हणून. काय काय उपोषणावर बसायला लागले ती लोक. आणि रानामध्ये सगळं अख्खं गाव आलं. पाटील, तुम्हीच गावाला वाचू शकता, तुमच्याशिवाय पर्याय नाही. या गावातल्या प्रेमाला नाकारते का तो? राजकारण करून कोणाचं भलं झालंय पाटील? आपलं रान भलं ना आपली पाटील की भली. अगं तू म्हणते तुझ्या मताशी मी सहमत आहे ना, पण गावापुढे आपलं काय चलत नाही ना. असं आहे ना ती. आणि ते रामभाऊ काय म्हणतात माहित आहे का? रामभाऊचा ते सासरा अण्णा भिकाऱ्याला तिकीट देईन, पण बलबीन पाटलाला देणार नाही, आणि सरपंच ते होऊ देणार नाही. एवढा चिडेला पेटलाय. काय का असं ना, मला काही ती कळत नाही. आपली पाटील की भलं, ती रान भलं. सरपंच पदाला तुम्ही उभं राहायचं नाही, एवढं मला कळतं बघा. एवढं कळतंय? हा, मला जी कळतं ना ती तुला कळत नाही, आणि तुला जी कळतं ती मला कळत नाही, आणि मी सरपंच झाल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवतो ग. आलं लक्षात? मला शिकू नको लय तू. ती तोंडची कामं नाही. सरपंच व्हायचं पाण्यासारखा पैसा सोडावा लागतोय खूप ना. मी का दलिंदर आहे का? हा, अगं 4 एकरातला ऊस गेला तर हे कुठल्या जातील? या रामभाऊचा नाही धुराळा केला का ना, त्याच्या पॅनलचा नावचा बलबीन पाटील सांगणार नाही ग. हा, सासऱ्याचा ऐकून नसतो काय रामभाऊ, आणि स्वतःचा पॅनल उभा केलाय दुसरीच्या पैशावर. हे लक्षात ठेवतो. तुम्हाला उभं राहून देणारच नाही. असं उभा राहू देणार काय जरी झालं तरी. आणि मी पट्ट्या उभा राहणारच, आणि निवडून येणारच, आणि तुला माझी आरती करावी लागणारच. अहो, तुमच्या असल्या हेकट स्वभावामुळे तर पोरं इकडे येईनात अजिबात सुद्धा. लय पोराचा तोरा मिळवायला लागली. या पोराला आहे का जमिनीबद्दल गावाबद्दल कळवळा फक्त त्यांच्या बापाला बलबीन पाटलाला. आलं का लक्षात? आणि मी सरपंच होऊन दाखवणार, हे लक्षात ठेवतो. ते काय असं ना, आधी 4 घास खाऊन घ्या, चाल जेवायला चाल, मग जेवायचं तू चपली जेवत कर. हा, मी बाहेर जेवण हजारात कुठं बी. हा, माझ्या प्रचारक जे कार्यकर्ते आहे ना त्यांच्या बरोबर जेवण तुझ्या घरामध्ये. चल. पाप करुनी पापी मन हे
सैरा वैरा पळतय र तो काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय र. हो कळतंय ना देवाला सारं म्हणतर वेळ आली लोकावर जावायच्या दारात कुत्र्यासारखं उंबर चाटीत बसायची. जावायची लाईन बसवली बसतान बसवले. लाईन कट करायला आला होता मी. पापी लोकांच्या संगतीमध्ये जावाय कंगाल होऊ नये हा. म्हणून जावायसाठी थांबलोय. हा भिकाऱ्याचं बोलणं भिकाऱ्यालाच कळणार आम्हा सारख्या नाही मोठ्या माणसाला कळणार ते. भिकारी भारीच जाणार. हा भिकारी तुम्ही काय म्हणले काय म्हणलो काय म्हणले ते दिवशी रात्री काय म्हणलो तुमच्या घरी मीटिंग झाली तर हा भिकाऱ्याला तिकीट द्या पण बलभीम पाटला तिकीट देऊ नका. काय चुकीचं बोललो. चुकीचं बोललं ना अगदी बरोबर बोलला. तुमचं हा. चॅलेंज मी स्वीकारलं. हा रामभाऊ तुमच्या जावाचा पॅनल आहे का हा. नाही नाही जर भुई सपाट केला का नाही नावचा बलभीम पाटील सांगणार नाही. जावयाच्या विरोधात उभा राहणाराचं नाही डिपॉझिट गेलं एका एकाचं. असं जावाच्या घराचं पत्र सांभाळा पत्र डिपॉझिटची कशाला भाषा करताय तुम्ही हा सोन्याची कौल टाकणार आहे जावयाच्या घरावर. असं हो. सोन्याची कावला हो का आता कापड धुवायला साबणाला पैसे आहेत का तुमच्या घरी. काळजी करू नका महिन्याची महिन्याला गव्हर्नमेंट काळजी घेते. तुमचंच बघा हा तुमचंच बघा गटमटीला आले गाव शिवाय देते सगळं. आम्हाला माहिती ना घराघरात कुणाला काय. मला शिवाय देते? हो लय बेकार शिवाय देतात. मला हो. कोणी कोण मध्ये शिवाय दिले सांगा कशाला बरं नाव. नाव सांगून तुमच्या शिव्या बसवायच्या त्यांना. रानबोक्या अक्कल पाहिजे एवढा म्हातारा झाला हा? कोणाला काय बोलावं. माझ्या गावात येऊन ढवळा ढवळ करता का तुम्ही हा तिकीट देऊन काय तुमचा समुदाय मध्ये मध्ये बोलायचा काय समुदाय काय आर्थिक समुदाय गावामध्ये लक्ष घालायचा. खरं बोललं म्हणून काय गुन्हा झाला का काय. ती तुमच्या घरी बोलायचं गावात नाही बोलायचा. गावात हा? बी बोलणार, हा? महाराष्ट्रात नाही, हा? भारतात. हा? अरे काय असेल काय नुसता फूक केला तर उडून जाईल कुठे एवढा हलका नुसता भोपळा भोपळा. अरे काय मुंग सवानी तोंडाचा पाटील आणि काय त्याची जिंदगी. ए, रानबोक्या, तू सांभाळून रानबोक्या. गावाचा सरपंच आहे मी. सगळे घालवे. काय समजलं? पण हे ऐका ना. समजलं काय? हा? जावयाला काय झालं? हा? अण्णा हा? काय झालं. बघा मला नाही. म्हणते जावया दारात भाकरी खाया पडले. हा, मग त्याला काय चुकीचं बोललो काय या जे सईद जगवीन सगळी. कुत्र्याला कुत्रा म्हणायचं ना बे, काय माणूस म्हणायचं काय ऐका अण्णा हा? देवाला सारे कळतंय रे थांबा पाटील. कळतंय का देवाला? शांत शांत अण्णा चुकलं बरं का तुमचं. तुम्ही रात्री मीटिंग तुमची झाली हा. घरात म्हणतावे एखाद्या भिकाऱ्याला तिकीट द्या पण ह्या पाटलाला तिकीट देऊ नका. भिकारी काय पाटील. खरं बोललो. भिकाऱ्याची इज्जत असते मानपान असतो त्याला तुकडा घालतो माणूस. मताची पण भिकच मागायची ना. आ, तुझ्या जावाला जमीन सांभाळता आली नाही की खानदानाला मी आहे ना समजून घ्या. 5 एकरच्या तुकड्यावरच केवळ 15 एकर पठ्ठ्याने घेतली त्यालाच घेतली. ऐका अण्णा बसून मिठू तुम्ही जावा. तुम्ही जावा. अध्यक्ष तुम्ही नका नादी लागू. कुणाला बी तिकीट देऊ नका. पॅनेल पडन पॅनेल. अध्यक्ष हे माणसाला बोलावं अशा जित्राबाला बोलू नये. आता तुम्ही तरी कशाला अंगावर जाता. अण्णा उचलून आपडतील तुम्हाला असं? नागाव अरे चालणार. हातीचं पिल्लू का ना उलटा पालता करेन मी हा. जर पिसाळलं तर मी अरे राहू द्या बरोबर. सोडावं अहो, तुम्ही. नका पिसवा, अण्णा जावा. अहो बिडू फुगला म्हणून बैल होत नाही. असं? माकडाने कुठे हत्तीची बरोबर करा. तुम्ही जावा. अध्यक्ष उचकून टाकीन शिंगाने उचकून टाकीन तुमच्या शब्दाला किंमत देतो. जावा जावा अण्णा. सांगा नीट पाटलाला. जावा जावा अण्णा. मुंडकट होणार नाही जाग्याव. जावा अण्णा. कशाला नादी लागता. अंगावर बसलं तर उठताल का. ती हा अहो ती नुसतं फुसकाट आहे ती हा फुसकाट आहे भुसकाट म्हणलं हलकं वार आलं ते उडून जाते ती आपण तुम्हाला ती रात्री म्हणलं म्हणून रागाला जायची काय कारण होती तुमची. पण माझ्या आपल्या गावात लक्ष घालते आपल्या गावाला ढवळाढवळ करते आपल्या आपल्या गावातलं वातावरण गडोळ करतंय हिची तंटामुक्त अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय काळजी नाही. असू द्या बघू. हा? चला एक भांडण मिटवायचं तिकडे. चला असं इतर 5वीलाच पोचले आपल्याबद्दल भांडणाचं. पावसा पाण्याचे नुसते चिक 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 चिक. तुझं काय आता कुठं हिंडती तू पावसा पाण्याच्या घरात बसायचं सोडलं. अरे बाळू त्या पाटलाला वैतागून गेली बघ मी. काय झालं. कुणी त्याला सरपंच पदाला उभं राहायचं म्हणून खूळ घातलंय डोक्यात. त्यांना हुडकायला चालली बघ अशी तनतन करत गेलाय बाहेर पाटील. आणि पाटील असताना सरपंच व्हायचं कशाला आता काढलंय नवीनची. काय माहित निवडणुकीला उभं राहायचंय म्हणताय जीव गेला तरी चालेल पण मी निवडणूक लढवणारच. काय सांगायचं हा आल्या का हे मला गणितच कळणार तुमचं नवरा बायकोचं काय. मला सगळं तुझी पाटील आहे आता पाटलाला कसं उभं राहता येईल. काय मला माहित कोणी खोळ घातलंय गावातल्या कोण सरपंच चेअरमन कोणी रामभावनी का कोणी अण्णाच्या विरुद्ध उभं राहायचं म्हणला आणि मी उभं राहूनच दाखवणार निवडणूक लढवूनच दाखवणार 5-25 लाख रुपये घालवणार आणि निवडून येणार
म्हणून माझ्याशी भांडून गेलंय मगाशी तन ती हुडकायला चालली बघ पाटलाला. म्हणजे चेअरमनने सरपंचाने आणि संजू मेंबरने खुळ घातलं हा आणि रामभाऊच्या अण्णाचे पेलेच्या विरोधात उभा राहणार, हा त्यांच्या विरुद्ध उभं राहणार म्हणून 5-25 लाखाचा बुकना करणार. हो. म्हणून मी नको म्हणलं ना, आपल्याला नको ती म्हातारपणी, म्हणून माझ्याशी भांडून निघून गेलंय बघ मागाशीच. काय ह्या म्हातारड्याच्या काय डोक्यावर परिणाम झालाय का रे? गावचं राजकारण लय बेकार असतं. ही दे त्याला आग लावून आपल्या घराचा होईल डोंब. मग आता तूच समजून सांग बाबा, माझं तर काय ऐका ना पाटील, तू माझा पोरगा आहेस ना, तूच सांग बाबा समजून. तू हा? माझी आहे, तू हा. माझी आहे, मी तुझा पोरगा असलो तरी तू माझी आहे. होय की काळजी करू नको. पाटील कोणीकडे गेलाय? इकडंच कुठं गेल्यात कोणाच्या घरी, कोणाला माहित का कुठं जाऊन बसले काय कळना मला पण बघ, म्हणून हुडकायला चालली मी पण. नाही 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 नाही, तू समजते इतकं सोपं नाही राजकारण ह्याच्या माग. ज्यार ते मेंबर, चेअरमन आणि सरपंचाने पाटलाच्या डोक्यात घातलंय ना, त्यावरती 100% काहीतरी काळबेर आहे. मला आधी सांगतो, चेअरमन, हं. सरपंच आणि संजू मेंबर त्यांनी पाटलाला बोलावलं. हे तुला कोणी सांगितलं? अरे सतुशाने सांगितलं, रानात ती गपचूप ऐकलं त्यांनी चोरून ह्यांचं बोलणं. आपला सत्या. हा आपला सत्या. आणि ती मला म्हणला असं असं चाललंय, पाटलांना डोक्यात चढवत्याच हरभऱ्याच्या झाडावर आणि उभं करायचं म्हणतात. पण मी सांगितलं म्हणून सत्या म्हणला मला सांगू नको, तू बी सांगू नको, सत्याने सांगितलंय मला म्हणून. अरे पण दुनियेने किती कान भरलं तरी स्वतःच काय डोकं बिक्क वापराव का नाही? मग आता हे पाटलाला कळणार बाई, म्हातारं झालं तरी. दुनिया ह्याच्यातच सगळे आपलं सगळं गैरफायदा घेते. बघ बाबा, सांग तूच समजून पाटलाला. तू काय कर, मी बरोबर सांगतो. तू आजच्या दिवस फक्त पाटील घरी आला का नाही, पाटलाला म्हणायचं माझा पाठिंबा आहे, तो मला व्हायचंय तर व्हा सरपंच. तू फक्त आजची रात्र त्यांना ढकलत फोडणे, मी बघतो काय करायचं ते. बघ बाबा बाळू, ती काही जेवलं नाही तर आण जरा गोड बोलून घरी तू तरी. आणि तू फक्त रडू नको गाड्या. मला तू रडली की माझ्या डोळ्यात पाणी येतं. मग तू रडू नको फक्त. तो काय कर, पाटलाला फक्त म्हणावं मी तुमच्या विचाराला सहमत आहे, मी करतो काय करायचे ते. बर बाळ आहे ना अजून जिवंत, तू काळजी कर नको. आहे माझी तो म्हातारे. होय बाबा. हा नादाच काय तो सरपंच आणि मेंबर आणि चेअरमन. मी उद्याच्याला आलो तुझ्याकडं जेवायला येतोय. आमरस करून ठेव, चपाती, आमरस चपाती, आणखीन वाटलेलं डाळीचं नाही सांडग्याची भाजी कर. बर करते, तुझ्या आवडीचं करते, तेवढं पाटलाला जेवायला तू घेऊन. रडू नको फक्त गाड्या, माझ्या अंगावर काटा येतो. रडू नको, जा रडू नको माझ्या, जा जा माघारी. अरे लागा, तुला किती वेळा सांगितलंय नज्या? 100 वेळा म्हणते मला तिकडली पार्टी विचारते, ती काय देणार तर तुला? हा हिरवी वापर करून घेत्या ती, तुझं असं करून तुझं तसं करून. काय केलं त्यांनी आतापर्यंत? मतासाठी वापर केलाय. हां हां, भाभीला 100% आपल्या पॅनलमधनं लाडवायचं, मला बाकीचं काय माहीत नाही. खर्चाचं मी बघतो, तू तयारी कर फक्त. माणसाचं गोड बोलत राहा, का परत बोलू हिंदीत ना तुला शेफलो. येऊन भेट संध्याकाळी. असली 50 जण नोंद काढले तरी वडीत नेन. अध्यक्ष आले म्हणून वाचलं बरं का ते आज. पाटील पाटील अण्णा काय झालं? मला म्हणतंय तुमच्या जावायच्या घरावर पत्रा ठेवत नाही, अख्खं पॅनेल उलथपालथ करीत असतो. आता रे पाटील माझ्या विरोधात? हा अण्णा तुम्हाला 100 वेळा म्हणलं त्या पाटलाच्या नका नादी लागू. इलेक्शन आहे त्यावर घोरपडबाई पाटण मग घोरपडबाई पाटण मग असं करायचं. ही असली तुमच्या पॅनेल मध्ये दिसली तरी तुमचं पॅनेल पडन, आणि ही तुमच्या विरोधात गेलेली कळली सगळी लोक मागे येतात. असं वाटायला लागलं उगाच पाटलांना रातची चर्चा सांगितली त्याच्यामुळे अंगलट आलं. काय नाही ती नकोच होतं, हाकलायचं होतं, आपल्याला नव्हतं बसून द्यायचं बैठकीत. अरे मी माणसं जुळवाय जातून तुम्ही घोळ करताय अण्णा, हे बरोबर नाही. सगळी जुळवा, ते पाटील जुळवू नका. पाटील हुसका तुम्ही बैठकीत सुद्धा देऊ नका, आणि तिथं कुठं पोस्टरवर फोटो टाकू नका त्याचा. ये बाळू इथं काय येऊन करू? किती जागेवर शो इकडं शिवस्तावर तिकडं फाटून बसत या. अरे काय झालं आता? अरे काय सांगायचं तुला, मला रडा येतंय राबो अक्षरशः. आपल्या जीव तुटते पॅनेल बांधायसाठी आणि पाटील फुटलं ना. आता चेअरमनने त्या संजूदाजीने काय त्याचं सरपंचाने
ते नेलं की त्यांना म्हणलं सरपंचच करतो म्हणून. जाऊ द्या. जाऊ द्या. ह्या गोष्टीला आमचा सासरा कारणीभूत आहे. काय कारण होती त्यात माणसाला डिवचायची? जावाय बापू असली ब्याद नका ठेवू आपल्यात. अण्णा एक मत महत्वाचं आहे ग्रामपंचायत राव. काय अण्णा तुला पण वाईट तोंड झालकर की तुझ्या पण तोंडाचा अरे मी काय केलंय बाळू? हा पेनेला आणायचा पडलंय मला लोक माझ्या डोक्यातला का 5 वर्ष कशी गेले ते माझी एका मतासाठी 10 मतं जवळची गेलेले चालते का? असलं एक मत आणा गेला ना तुम्ही, तुमची 10 जाते. अण्णा मी पाया पडतो राव. ह्याच्यात नालायकाला सुद्धा चांगलं म्हणावं लागतं राव. इलेक्शन तोंडा अण्णा. तुम्ही अण्णा तुम्ही बॅग भरा आणि 1-2 महिने तुमच्या गावात जा अण्णा. आम्ही इलेक्शन आमचा सरपंच झाल्यावर आम्ही तुम्हाला बोलवून घेतो. टरक लावून बेंजू लावून बोलवून घेतो. माझी गरज आहे बाळासाहेब. नको तुम्ही इथं जर राहिला तर आमचा पॅनल खरंच भुईसापाट होईल. माझं घराघरात रिलेशन आहे. हो अण्णा मतना फितन काय रिलेक्शनला जाळायचंय त्या? आपली तर अक्कल बंद झाली गाड्या रामभाऊ. बघा बाळासाहेब, जावाय बापू थोडं वेळ ऐका. अहो काय ऐकता अण्णा? ते म्हणतंय रामभाऊचा पॅनल उलटा पालटा करीन. 25 लाख जाऊन द्या नाही तर 50 लाख बघा. जाऊ. या गोष्टीला अण्णा तुम्ही कारणीभूत आहे. ऐका, मुरलेल्या माणसाचा अनुभव ऐका. जर त्या पाटलाला तुमचे विरोधक सपोर्ट करीत असतात आणि त्याला नेता बनवाय निघाले असतील तर त्याला फाईट द्या माणूस आहेच की तुमच्याकडे. तुमची फाईट आहे ना तुमच्या गावात करा. आमच्या गावात फाईटी करून माणसं जखमी कर नका. तुम्ही कायच कर नका. फक्त तोंडाला कुलूप लावा. मुरलेला माणूस पाहिजे तुमच्यात. अहो हे मोठा राजकारणातला तुम्ही वयाने मुरला अण्णा. फक्त पकर पाटलांना गांडवायचा विषय. पाटलांना ही सरपंच पद देतेलच कसं? आलं का ध्यानात? नाही नाही, नाही नाही, 100% ह्याच्यात काय अण्णा तुम्हाला अजून कांबळेश्वरचा लोकांचा अंदाज नाही. कांबळेश्वरची इतकी लोक इचित्रीची मुंडक्या उभा कधी करतात तुम्हाला कळायचं नाही. तुम्ही बॅग भरा, तुम्ही छातीलाच राहा. अण्णा आमचं गाव कसं आहे, धावण्यात पण असतं, दरवड्यात पण असतं, चोरी बी करतं आणि म्हातारे ही चोरी झाली कशी ही गाव लय चित्र. अण्णा 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 तुम्ही घरात जा 2 मिनिटं. तुम्ही घरात जा. सगळी गावं सारखी शांत व्हा असतात. अण्णा. घराघरात लय चिडू नका. शांत व्हा. शांत व्हा अण्णा. अण्णा शांत व्हा. अण्णा तुमचं तुम्ही बघा, तुमच्या गावाचं बघा. राजकारणातल्या गप्पा हळू आवाजात बोलायच्या असते त्या. आता काय करशील? ऐक, मी घुसतून काहीतरी काढतो मार्ग यातनं. तू फक्त शांत बस. उद्याचे दिवस मार्ग निघला पाहिजे. उद्याच्या दिवसात आणि तोंडाचा पेट कर तुझ्या पाहिला. तोंड तर जाळलं नाही पाहिजे. तोंड तर बोलायसाठी नीटनेटकं पाहिजे. तू तुझ्या आयडिया वापर. मी पण काहीतरी तुझ्या आयडियाच वापरू नको, फक्त माझी आयडिया. मला 50 रुपये दे की. सजूशेठ बोला. गावात फक्त आणि फक्त एकच नाव निघतंय. कुणाचं निघत असेल? बलभीम पाटील. गावात सरपंच म्हणून मिळवणारा माणूस फक्त आता एकच. बलभीम पाटील, बलभीम पाटील, बलभीम पाटील. जाईल तिथं चर्चा. अहो पाराव बसलो तर पोरांची चर्चा. म्हाताऱ्या कोताऱ्यांच्यात बसलो तर म्हाताऱ्या कोताऱ्यांची चर्चा. दुकानात गेलो तर बलभीम पाटलाची चर्चा. अहो जिथं जाईल तिथं सरपंच कोण? बलभीम पाटील. सरपंच कोण? बलभीम पाटील. असा रुबाबदार माणूस आणि असा तरुण तडफदार म्हातारा माणूस फक्त आणि फक्त बलभीम पाटील. अनुभवी म्हणा अनुभवी. पण पाटील आता उद्यापासनं असं जेवण सुरू करायचं. खर्चा पाण्याचं बी बघा. नाही खर्चा पाण्याचं बघतो. अगोदरच रामभाऊच्या पॅनलचा चांगला धुराळा उडाला का नाही? अहो, पाटील, बघा तुम्ही त्याची काळजी करू नका. जाळं दूर सांगाच. अहो ही 3 खोंड कशासाठी येते? आम्ही कशासाठी? अहो रात्रीच 15 लाख रुपये आणून टाकले ते तुम्ही कशाला पैशाची काळजी करताय? माणूस असा पण रामभाऊचा इस्तू चिजवायचा. असं करायचं. ती असं पातुळ्या घेत वर गेलं पाहिजे. कुठे रामभाऊची व्यवस्था अशी करायची की बायकोचं सुद्धा मत मिळलं नाही पाहिजे. पाटील बाळासाहेब राम राम. चांगली माणसं दिसा ती होय. राम राम. नाही ना आम्हाला दिसेल काय गरीबाला उपयोग आहे. तुम्हाला आम्ही गरीब दिसलो पाहिजे ना. का? पाटील दिसलं तुम्हाला आणि गरीब माणूस नाही व दिसला पॅनल मध्ये एखादी जागा. नाही नाही तुम्हाला काय भात बांधला होता डोळ्यावर? दाजी दिसला नाही. कधी? आता
नाही मी माझ्या कामाला चालू मला दिसलाच नाही तुम्ही संजू शेठ. हाक मारल्यावर मग दिसला संजू शेठ ह्यांना कशी माणसं दिसतेली ह्यांना जीवा भावाची माणसं दिसणार रामभाऊ हा. सुभाषराव नाही नाही आपण त्यांच्याकडे नाही यंदा नाही 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 बाबा आता बघायचं तुमच्या पॅनल मध्ये घेतलं तर ठीक आहे नाही तर माझ्याकडे पैसे आहेत एफडी केलेले 10-12 लाख रुपये झाले तर मी मोडून माझा पॅनल उभा करीन तुमच्या पॅनल मध्ये असलं तर ती काय मला घेत नाही ती पॅनल मध्ये आणि त्यांचं माझं काय जमणार नाही बाबा मी काय म्हणतो सरपंच बोला. जनावर आले चालवून तर दावणीला बांधून घ्या ना तेवढीच भर पडती पाटील म्हणतात ते विचार अहो, करा अशा बसू माणसाची का? गरज आहे. बसा, 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 मला या. गडबड आहे अरे, अरे, बाळासाहेब या पुढे या मोरे या. बाळासाहेब तुम्ही गरीब आहे बरोबर ना तुमच्यासाठी आमचा दरवाजा कायम उघडा आहे. काय बोलताय बाळासाहेब तुम्ही गरीब नाही जोपर्यंत आम्ही चौघजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे का नाही तोपर्यंत तुम्ही श्रीमंत समजायचं तुम्हाला काहीच कमी पडणार नाही मला घेणार का पॅनल मध्ये आमच्या पॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे काय बोलताय हा, हा, हा. मला मग काय आलं का मग त्या बुडणाऱ्या नावात बसण्यापेक्षा ह्याच्यात नाही होय फक्त काय करा बायकोच्या नावावर 9 लाख रुपये आहेत ना 12 झाल्या तर एफडीचं हे मग काय त्यातलं निम्म घरातलं तरी चालतंय संजू शेठ दाजा आहे की निम्म खर्चायला बघा मला गंडवू नका राव मला भ्या वाटतं द्या वाटतं ना अय, संजू शेठ त्यांचा हात घ्या काय हातात दादा म्हणजे विश्वास द्या आ, तुमचा कधीतरी विश्वास ठेवा मेवण्याव आ होय रामभाव आता नाही रामभाव आता ह्या पंचवार्षिकला ख्याती ठोकून बाळ्या प्रचार करणार कुणाचा मग आपल्या पॅनलचा आपला पण मला आधी एक सांगा की मला प्रचाराला लगेच सुरुवात करावं लागेल तोंडावाले हा म्हणता कसं दिवस जातील आपल्याला कळेल का मला काय म्हणायचं या दाजी चेअरमन आणि ह्यांचं काय नाव आहे सुदामराव नेवशे सरपंच आहे आता चालूला सरपंच आहे का संपलंय तुमचं हाय ना? एवढीच बार आणि मग आता ह्या पंचवार्षिकला आपल्या पॅनलचा सरपंच पदाचा उमेदवार चेहरा सांगा की म्हणजे मला तसं घुसायला गेले लोकांच्यात बलबीम पाटील बलबीम पाटील फायनल फायनल मग आयला मला नाही वाटत बाबा बलबीम पाटील सुट होईल म्हणून काय माहितीये का बलबीम पाटलाला लोक लगेच पार्टीत आलेले तिकडची पार्टी सोडली ना मग लगेच पाटील सोडणार नाही मला काय म्हणायचं माहिती का आता ऐका माझा ऐका आता तुमचा तर नंबर झालेला आहे नाही झाला आता झाला समजा आणि संजू दाजीला काय होतंय त्याच्या मागं लय टेन्शन असतं वाळू चोरून काढायची नदीतनं JCB पायपान हेच 2 नंबरचं त्यांचं असल्यामुळे लोक त्यांना स्वीकारणार नाही खर्च अजून मला काय म्हणायचंय ऐका की फिटेल कर्ज पण आपल्यात रुबाबदार सरपंच म्हणून शोभणारा एकच माणूस म्हणजे यो निखिल चेअरमन बस 1 नंबर माणूस आहे राव तुम्ही मारा बस चांगला उमेदवार निवडण्याची पारख एवढ्याच माणसाला फक्त सरपंच गावचा हे फाकड्यात होणार आणि आम्ही काय कबाच्या उचलू काय अरे सरपंच ह्या गावचा या पंचवार्षिकला संजू मेंबर आज माझ्यावरचं कर्ज अजून फिटलं नाही सरपंच मीच आहे काय झालं तर भांडू नका. पुन्हा येणार पुन्हा येणार. अरे सरपंच आपण काय गाव धुवून खायचंय व्हय? गाव धुवून सोसायटी धुतल्या का किती बोला कशाचं दात घालवीन करायला पाहिजे एवढा जीव लावला त्या माणसाला तुम्ही इथं काय करताय काय झालं मारलंय बलभीम पाटलाला लोकांनी बेवायचं तिथं मेंबर संजूदाजीने पळा तुम्ही माकडाला या माकडासाठी नाही अरे गाव लुटाय चालला वय रे काय गाव लुटायला? पाटलांना कोण काय पाटलाला माकडं म्हणजे सरपंच होणार घरात घर ठेवलं नाही चांड्या माणसा माझी सोसायटी धुवून खाल्ली मी पाया पडतो भांडू नका मारायची पद्धत असतो शर्ट फाटेपर्यंत मांजरांना भेटू माकडा सरपंच मीच होणार काही
चिंता करून काय मिळलं अहो, तुम्ही आला नसताना तर ह्याच्या चिंता केल्या त्याचं काय घेऊ माझ्या जीवावर राजकारण केलं आणि सांगता बरं. एक मिनिट अरे माणसा का जनावर आहे तुम्ही एक मिनिट काय झालंय आणि माझ्या जीवावर ही राजकारण गावात करतात आणि आता माझी वेळ आली सरपंच व्हायची की हे तोंड माझ्या जीवा बारकी पोरं शिवाय देते माझ्या जीवा काय तुमच्या जीवा हा गावातला माणूस एक चहा देतोय का भांडण बघितली माझी नाडी चेक कर माझ्या तळाला काय म्हणायचं रामभाऊ? भांडण काल तर मग तुझं सरपंच पार्टीनं पाटलांना फोडला सरपंच पदाचा उमेदवार पाटील येतो आणि तुमचं काय चाललंय सरपंच पदाचं अरे अक्षरशः तुम्ही तुमची लायकी दाखवून दिली आणि कशाला म्हणताय आणि ह्यांचं तोंड कोणी फोडलं भावी सरपंचाचं नाही मला सरपंच नाही व्हायचं मी पोलीस पाटीलच बरं नाही ना आता वाकडं केलं. पाटील पदाव सुद्धा ठेवत नसतो लालची माणूस झालंय काय बुक्की मारली संतोष शेटणे सुभाषराव नेमकं झालं काय आम्हाला कळ पाटलांना मारहाण झाली बाळू तर हीच तोंड फोडते एकामेकाची काय झालं मी सुभाषराव मी पाया पडतो मला फक्त तुम्ही मारू नका आणि दोष देऊ नका काय झालं नाही मान नाही मान नाही मग मला नाही मारत. दाडा दाडा करतो माझं काय हाताव घ्या इकडे काय झालं इकडे कशाला तिकडे गमत तुम्हाला सांगा खरं खरं सांगा खरं खरं सांगतो चूक कोणाची ती ह्यांनी काय केलं ह्या तिघांनी तर आता वर्षावी इलेक्शन आले पैसेवाले माणसं चापसायला सुरुवात केली ज्याच्याकडे पैसा आहे तो उचलायचा लगे त्याला म्हणायचं तुला सरपंच करतो अशी 7-8 जणाला म्हणल्या तू सरपंच आणि आमच्या गळाचा माणूस पाटील आमचा पहिल्यापासून पार्टीचा माणूस रामभाऊच्या माझ्या तोच फोडला गडी आणि मग मी आलो हितो तर ह्यांची चाललं या पाटील तुम्हीच सरपंच पाटील तुम्हीच सरपंच म्हणलं एक खेकड्याच्या अवलादी स्वतःला कधी रुपया सोडत नाही आणि पाटला जेव्हा एवढी कशी उधार झाली म्हणून मी ह्यांच्या कळपात घुसलो आणि म्हणलं बाबा मी हाय करतो 10 लाख रुपये खर्च पण मला आधी तुम्ही सांगा आता आपण एक जीव आहे रामभाऊच्या सुभाषरावच्या मी नादी लागत नाही ह्यांचा माझ्यावर बसला विश्वास मी म्हणलं आपल्या सरपंच पदाचा चेहरा कोण तर मी म्हणलं तुम्ही भोगले या तुम्ही बघू नका दाजीला म्हणलं तुमचं काळ्या धंद्याला येतं 2 नंबरचा धंदा येतं गाव स्वीकारणार नाही चेअरमन बिचारा चांगला आहे तर चेअरमनच्या नावाची हो द्या चर्चा जी हाणाहाणी जी चालू झाली मी मग मला आवराना ती मग मी पळत सुटलो तुम्हाला बोलून आणलं बघितलं का पाटील राजकारण किती वाईट असतं फक्त ही माणसं वापर करतात वेळ आली ना दाव दाखवायचं उजू हाणायचं ही राजकारणाची पद्धत असती आताही सांगतो राजकारणाच्या जागेवर ठेवा ज्यावेळेस इलेक्शन असेल त्यावेळेस बघूच वेळ प्रसंगी बिनविरोध करू किंवा इलेक्शन लढू पण त्याच्या अगोदर ह्या माणसांना बदनाम करू नका 2 नंबरची माणसं ह्याच्यात आणू नका वाईट काम करणारी माणसं ह्याच्यात आणू नका चुकीच्या या पद्धतीने राजकारण करू नका गाव बिघडल घाला लक्ष रामभाऊ पैसा बोलता है राजकारण डोलता है कोण मार खात आहे संजय मेंबर ग्रामपंचायतीची इलेक्शन आहे कुठल्याही थराला जातं एक लक्षात ठेवा तुम्ही एखाद्याची घरं जाळू नका हा बळच म्हणायचं पाटला सारख्याला आम्ही तुम्हाला सरपंच करतो पैसे हे करा ते करा 25 लाख लागतात इलेक्शनला जर काम करणारा माणूस असेल तर कशाला पैसे लागतात होय आणि पाटील तुमच्यासारखे लोक बोलते ते मी तर काय म्हणतोय हे का 2 गट आहेत आपल्या गावातला रामभाऊ तुमच्या समोर सरपंच पार्टी समोर सांगतोय इलेक्शन न होता जर आपण बिनविरोध जर गावात इलेक्शन केलं ना निवडणूक केली गावात एकीन आणते 11 महिला अरे शन्या तो तर नको मी नको जनतेतनं इलेक्शन होत आहे त्याच्यामुळे 11 जणांना संधी मिळणार नाही ह्याच्यामुळे डोकं फुटाफुटी व्हायची बिनविरोध करा की मग अरे बिनविरोध करू पण त्यासाठी बसलं पाहिजे चर्चा केली पाहिजे म्हणजे बोलायला उचलायचा सुभाषराव म्हणतात तसं बसून मिटू कसं करू की मग बोलायला उचलायचा गौतम पोळे सरपंच. आता काय त्याचं संजू मेंबर सरपंच चुकलं बरं का माझं मी तुमच्या हात नव्हता उचलाय पाहिजे तुम्ही किती केलं तरी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे आणि मी हात उचलला मला माफ करा आणि राजकारणाच्या जाग्यावर मैत्रीच्या जाग्यावर आपली मैत्री कायम राहील संजू शेठ चेअरमन मी 5 वर्ष पद भोगलेलं आहे मला याच्यामध्ये आता काही इंटरेस्ट राहिलेला नाही गावातला कुणीही होऊ द्या त्याला माझा पाठिंबा राहील किंवा तुम्ही जरी झाला तर तुम्हाला माझा पाठिंबा राहील सरपंच लगा वाय तर विचार करा बाळूदाजी सारखा दुसरा येतोय आणि हाना म्हणतोय लगा आपण कपडे फाटतो मित्राचेच कपडे फाडतोय लगा एवढा तरी विचार करायला काय जागो हा आता तरी सरपंच अजून 1.5 वर्ष झालं आपलं इलेक्शन आहे सांगतोय तर गोन्या गोविंद न राहा तुमची पार्टी असू द्या रामभाऊची पार्टी असू द्या पण राजकारणाच्या वेळेला राजकारण
असं भांडण तंटा करून कुठं राजकारण होतं का? आणि हो का पाटील, राजकारण सरळ मार्गे नसतं, कळलं ना आज? कळलं खाच खाळ का खूप त्याला असते, वळण असते. आणा इकडे. मी नसतो तर डोके फुटाफुटी झाले. नाही नाही, तुम्ही होता म्हणून ते कळलं आम्हाला. हे पेटलं असेल कशामुळे ही मी आजही सुभाषराव जाता जाता सांगतो, राजकारणामध्ये गावावर जर होल्ट पाहिजे असेल, रामभाऊ सारखा सक्रिय माणूस असला पाहिजे, पण गावाच्या विचाराने गवतावा पोळ्या राजकारण लांब आहे. चला चला घरी, भांडू नका. चला सुभाषराव. केवढ्याच पडले अशी भांडणं राहावी.